नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रेझी फॉर केमिस्ट्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण NMR स्पेक्ट्रोस्कोपीमधला एक नवीन टॉपिक स्टडी करणार आहोत, ज्याचं नाव आहे कपलिंग कॉन्स्टंट. दिस कपलिंग कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय J and the unit of this coupling constant is Hertz or CPS, but most of the time Hertz unit is used. First, we see the definition of the coupling constant because BSc स्टुडंटला बऱ्याचदा व्हॉट इज कपलिंग कॉन्स्टंट, डिफाईन कपलिंग कॉन्स्टंट हा 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे कपलिंग कॉन्स्टंटची डेफिनेशन आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपण त्याची डेफिनेशन बघूयात. सेपरेशन बिटवीन टू पिक्स विदिन द मल्टीप्लेट इज नोन ॲज अ कपलिंग कॉन्स्टंट. ही खूप इझी डेफिनेशन आहे, लक्षात ठेवायला काही अवघड नाही आहे. सेपरेशन बिटवीन टू पिक्स, 2 पीकमध्ये जे सेपरेशन झालेलं आहे त्या सेपरेशनलाच आपण कपलिंग कॉन्स्टंट म्हणतो. पण ते विदिन द मल्टीप्लेट, आपल्याला माहिती आहे हाय रिझोल्युशनमध्ये आपल्याला एक सिंगल पीक नाही मिळत. तिथे आपला एक सिंगल पीक छोट्या छोट्या पीकमध्ये म्हणजेच स्मॉलर पीकमध्ये स्प्लिट होतो, त्याला आपण स्प्लिटिंग असंही म्हणतो. तर त्या स्प्लिटिंगमुळे जे छोटे छोटे पीक मिळतात त्या पीकमध्ये जे सेपरेशन आलेलं आहे त्यालाच आपण कपलिंग कॉन्स्टंट असं म्हणतो. आपले जेव्हा 2 पीक सेपरेट होतात त्याच्यात एक डिस्टन्स क्रिएट होतं आणि त्या डिस्टन्सलाच जेने डिनोट केलं जातं. तर आता ह्या कपलिंग कॉन्स्टंटचा आपल्याला काय फायदा, किंवा NMR मध्ये आपण कपलिंग कॉन्स्टंट आपल्याला मिळून NMR मध्ये कपलिंग कॉन्स्टंट माहीत असून त्याचा फायदा काय, तो कसा यूज करायचा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्या कपलिंग कॉन्स्टंटचा काय फायदा होतो हे आपण बघणार आहोत. त्या कपलिंग कॉन्स्टंटमुळे आपल्याला एक खूप मोठी हिंट मिळते. ती हिंट म्हणजे काय आपण हे पुढे बघणार आहोत. इथे आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे, ते आहे इथिल क्लोराईडचं. आपल्याला माहिती आहे इथिल क्लोराईडमध्ये CH3 चे प्रोटॉन आणि CH2 चे प्रोटॉन हे डिफरंट केमिकल इन्व्हायरमेंटमध्ये आहेत, म्हणजेच ते इक्विव्हॅलेंट नाहीत, म्हणून आपण त्याला A आणि B ने डिनोट केलेलं आहे. आपल्याला हे माहिती आहे A प्रोटॉनचा B प्रोटॉनवर इफेक्ट आहे, तर B प्रोटॉनचा A प्रोटॉनवर इफेक्ट आहे. त्यामुळेच आपल्याला स्पेक्ट्रममध्ये आपल्या सिंगल पीकचं हे मिळालं, स्प्लिटिंग मिळालेलं आहे. आपला सिंगल पीक मल्टीप्लेटमध्ये डिव्हाइड किंवा कन्व्हर्ट झालेलं आहे. ते कशामुळे, तर A प्रोटॉनचा B वर असणारा इफेक्ट आणि B प्रोटॉनचा A प्रोटॉनवर असणाऱ्या इफेक्टमुळे. आता इथे काय होतं की हे 2 प्रोटॉन वेगळे आहेत, पण हे ज्या कार्बन ॲटमला किंवा ज्या ॲटमला अटॅच आहेत हे दोन्ही कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड आहेत आणि म्हणूनच हे प्रोटॉन एकमेकांसोबत कपल्ड आहेत आणि ह्याच्या ज्या Jच्या व्हॅल्यू आहेत त्या सेम येणार आहेत. म्हणजेच Aच्या ज्या Jच्या म्हणजेच कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आहेत त्या 7 हर्ट्ज इतक्या आहेत आणि Bच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या ज्या व्हॅल्यू येणार आहेत त्या सुद्धा 7 हर्ट्ज इतक्याच असणार आहेत. म्हणजेच इथे आपल्याला एक लक्षात येतं की जे प्रोटॉन कपल्ड होतात एकमेकांसोबत किंवा जे प्रोटॉन ॲडजसंट कार्बनवर किंवा ॲडजसंट ॲटमवर प्रेझेंट आहेत त्यांच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू सेम असतात. पण हे केव्हा, जेव्हा ते प्रोटॉन डिफरंट केमिकल इन्व्हायरमेंटमध्ये असतील, पण सेम नाही तर ॲडजसंट कार्बनवर प्रेझेंट असतील. म्हणजे तिथे लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे की ते प्रोटॉन ॲडजसंट कार्बनवर हवेत आणि त्यांचं केमिकल इन्व्हायरमेंट हे वेगळं हवं, तेव्हाच ते प्रोटॉन कपल होतात आणि त्यांच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू सेम येतात. मग आपण इथे असंही लिहू शकतो JAB इज इक्वल टू JBA, म्हणजेच आपला JAB सुद्धा 7 हर्ट्ज आहे आणि JBA सुद्धा 7 हर्ट्ज इतकाच आहे. बरं, ह्याला कपलिंग कॉन्स्टंट का म्हणायचं, किंवा ह्याच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या म्हणजे त्याच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट का येतात, तर ह्याच्या मागे एक कारण आहे. आपण इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड पाहिलेलं आहे. जेव्हा आपण अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो किंवा आपण त्याला अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो, तेव्हा इलेक्ट्रॉन म्हणजेच आपले प्रोटॉन हे इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड तयार करतात आणि तिथे आपल्या अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला अपोज करतात. पण इथे काय होतं की सगळेच प्रोटॉन एकदम अपोजिट मध्ये जात नाहीत किंवा सगळेच प्रोटॉन एकदम अलाइन नसतात मॅग्नेटिक फील्डला. तर तुम्ही थोडा इथे हे करून दाखवते. काही प्रोटॉन हे विथ द मॅग्नेटिक फील्ड असतात, तर एखादा प्रोटॉन हा अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड असतो. सेकंड टाइम मध्ये काय होतं की एक प्रोटॉन विथ द फील्ड असतो तर 2 प्रोटॉन अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड असतात. मग इथे जो चेंज येणार आहे, जेव्हा तो एक प्रोटॉन होता आणि दुसरा त्याला ऍड झाला, तेव्हा तिथे जे चेंज होणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे इथे 7 हर्ट्ज आहे समजा. आता इथे 2च प्रोटॉन अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड गेलेले आहेत,
पण इथे अजून एक प्रोटॉन आहे जो मॅग्नेटिक फील्डला अलाइन आहे, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड सोबत आहे. पण जेव्हा आपण पुन्हा हे करतो, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, तेव्हा तिन्ही प्रोटॉन म्हणजे आपले तिन्ही इलेक्ट्रॉन जे आहेत ते अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड जातात आणि इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. मग त्यांना इथून इथे जातानाही 7 हर्ट्ज इतकीच व्हॅल्यू आपल्याला तिथे हे करावी लागणार आहे, इन्क्रीज करावी लागणार आहे आपले प्रोटॉन अपोजिट जाण्यासाठी मॅग्नेटिक फील्डच्या. मग हा जो चेंज आहे हा कॉन्स्टंट आहे आणि हा कॉन्स्टंटली होत जाणार आहे, त्यामुळेच आपल्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू सेम आल्या आहेत. समजा आपला एक प्रोटॉन विथ द मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा रेझोनन्स मध्ये आहे, पण आपल्याला दुसऱ्याला रेझोनन्स मध्ये आणायचं आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करावे लागणार आहे एक्स्ट्राची. ती एक्स्ट्राची जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ती कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे आपण एका कॉन्स्टंट अमाऊंटने ते अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड वाढवत जाणार आहोत आणि कॉन्स्टंट अमाऊंट मध्ये ते अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड वाढवल्यामुळे आपला जो कपलिंग कॉन्स्टंट आहे तो सुद्धा कॉन्स्टंट राहिला आहे. तर कपलिंग कॉन्स्टंट ह्याच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट काय येतात ह्याचं हे एक्झाम्पल आहे किंवा कारण आहे की तिथे ज्या मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करून आपण आपल्या प्रोटॉनला रेझोनन्स मध्ये आणतो, त्यावेळेस आपण एक कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डने प्रत्येक प्रोटॉनला रेझोनन्स मध्ये आणत असतो आणि त्यामुळे आपल्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ह्या कॉन्स्टंट येतात. आणि कपलिंग कॉन्स्टंट म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलं आहे की दोन पीक मधल्या सेपरेशनमुळे ते जे डिस्टन्स क्रिएट झाला आहे ते डिस्टन्स मेजर करून जी व्हॅल्यू मिळते त्याला आपण कपलिंग कॉन्स्टंट म्हणतो आणि ती हर्ट्ज मध्ये मिळते. तर आता इथे कपलिंग कॉन्स्टंटचा फायदा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तर ह्याचा पहिला फायदा असा आहे की आपल्याला कपल्ड प्रोटॉन कळतात. कारण इथे आपण जसं पाहिलं ए चे प्रोटॉन जेव्हा बी सोबत कपल्ड झाले किंवा बी चे प्रोटॉन जेव्हा ए सोबत कपल्ड झाले, तेव्हा त्यांच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या सेम आल्या, म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू मध्ये डिफरन्स आलेला नाही. याचा अर्थ काय होतो की ऍडजसंट कार्बनवर जे प्रोटॉन प्रेझेंट आहेत ते कपल्ड सुद्धा आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ह्या सेम आलेल्या आहेत. ही एक मोठी हिंट ठरते आपल्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. तर प्रॉब्लेम मध्ये जेव्हा आपल्याला दोन कपलिंग कॉन्स्टंट म्हणजे दोन जे दिलेले असतात आणि त्या दोन्ही जेच्या व्हॅल्यू जर सेम असतील तर इथे हे समजून जायचं की ते प्रोटॉन कपल्ड आहेत किंवा त्या दोन्ही व्हॅल्यू कपल्ड प्रोटॉनच्या आहेत. मग अशा वेळी काय होतं की आपल्याला कळतं हा CH3च्या शेजारी CH2 आहे आणि CH2च्या शेजारी CH3 आहे, कारण दोन्हींच्याही कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू 7 हर्ट्ज इतक्याच आलेल्या आहेत. तर आपण आता काही कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू म्हणजे कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू बघूयात काही मॉलिक्यूलसाठी. तर आपण बेन्झीन पासून सुरुवात करूयात, कारण बऱ्याचदा जे BScच्या स्टुडंटला क्वेश्चन विचारले जातात किंवा जे कॉम्प्लेक्स क्वेश्चन असतात ते एकतर बेन्झीन रिंगशी रिलेटेड असतात, नाही तर मग ते एकदम लॉंग चेन असतात किंवा बेन्झीन रिंग नाही तर आपला 5 रिंग अशा असतात. तर आपण पहिल्यांदा बेन्झीन रिंगच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काय येतात ते बघूयात. जर आपल्या बेन्झीन रिंग मध्ये ऑर्थोप्रोटॉन कपल्ड होत असतील एकमेकांसोबत, म्हणजे हे दोन प्रोटॉन म्हणजे त्याला ऑर्थोप्रोटॉन असं म्हणतात, तर हे ऑर्थोप्रोटॉन एकमेकांसोबत कपल्ड होत असतील तर त्यांच्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू 6 to 9 हर्ट्ज इतक्या येतात. मग बऱ्याचदा आपल्याला कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात आणि त्या जेव्हा 6 to 9 हर्ट्ज इतक्या असतील किंवा 6 to 9 हर्ट्जच्या मध्ये असतील आणि तेव्हा तिथे समजून घ्या की तिथे ऑर्थो कपलिंग आहे आणि बेन्झीन रिंग आहे. आता बेन्झीन रिंग आहे हे कसं माहीत करून पडतं किंवा कसं माहीत होतं हे आपण माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. आता फक्त आपण कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू बघूयात. त्यानंतर दुसरं आहे ते पॅरा कपलिंग. आता पॅरा कपलिंग हे बऱ्याचदा म्हणजे जास्त ऑब्झर्व नाही केलेलं मी, बऱ्याच प्रॉब्लेममध्ये ऑर्थो कपलिंग विचारलेलं असतं किंवा ऑर्थो कपलिंगच्या जेच्या व्हॅल्यू गिवन असतात. तर पॅरा कपलिंगच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या 0 to 1 हर्ट्ज इतक्या आहेत. त्याच्यानंतर मेटा कपलिंग येतं, तर मेटा कपलिंगच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या 0 to 3 हर्ट्ज इतक्या आहेत. आता असं आपल्याकडे आपण जे एक्झाम्पल बघितलं इथिल क्लोराईडचं, त्यामध्ये दोन्ही कार्बन जे होते ते sp3 हायब्रिडाइज होते. असे जर कार्बन आपल्याकडे असतील तर त्यांच्या कपलिंगच्या व्हॅल्यू काय येतात कपलिंग कॉन्स्टंटच्या, तर त्या कपलिंग कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू 7 to 9 हर्ट्ज इतक्या येतात आणि त्याला व्हिसिलिन किंवा अल्केन्स असंही म्हणतात, म्हणजे व्हिसिनिल ग्रुप किंवा अल्केन ग्रुप.
त्यानंतर जर ट्रान्सपोजिशन असेल म्हणजेच अल्किनमध्ये ट्रान्सपोजिशनला हायड्रोजन ॲटम म्हणजेच आपले प्रोटॉन प्रेझेंट असतील तर तिथे काय व्हॅल्यू मिळतात ते बघूयात. तर ट्रान्स अल्किनसाठी आपल्याला 13 म्हणजे 13 to 18 हर्ट्ज इतक्या व्हॅल्यू मिळतात. मला वाटतं ह्या हाय व्हॅल्यू असेल ही कपलिंग कॉन्स्टंटची. आणि बऱ्याचदा ह्याच व्हॅल्यूंवर आपल्याला प्रॉब्लेम विचारला जातो. ह्या व्यतिरिक्त वेगळ्या व्हॅल्यूवर प्रॉब्लेम विचारला जात नाही, किंवा जर विचारला गेला तर कपलिंग कॉन्स्टंटच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या थोड्याशा कमी जास्त झालेल्या असतात, पण रेंज हीच असते व्हॅल्यूंची. जर हेच सीज अल्किन असतील, आता आपण ट्रान्ससाठी बघितलं तर आता सीजसाठी बघूयात. तर सीज प्रोटॉन असतील तर तिथे काय व्हॅल्यू येते, तर सीज प्रोटॉनला 9 to 12 हर्ट्ज इतकी व्हॅल्यू येते. तर आता इथे पाहिलं तुम्ही तर अल्केन आणि ऑर्थोप्रोटॉन हे दोघांची व्हॅल्यू सेम येतात जवळपास. तर अशा वेळेस जेव्हा आपल्या ह्याच्यामध्ये बेन्झीन रिंग प्रेझेंट आहे हे आपल्या लक्षात आलेलं असेल तर आपल्याला ऑर्थोमेटा कपलिंगचा प्रॉब्लेम होत नाही. जर बेन्झीन रिंग नसेल तर समजून जा तिथे अल्केन ग्रुप आहे आणि तिथे अल्केनचे प्रोटॉन आहेत. खूप सोपं आहे, यात अवघड असं काही नाहीये. इथे आपण सीज प्रोटॉनच्याही व्हॅल्यू बघितल्या. आता एक राहत होतं म्हणजे ट्रान्स बघितले, सीज बघितले, आता जेमिनल अल्किन. आता जेमिनल अल्किन म्हणजे काय तर 1314 अशा कपलिंग तुम्ही ऐकलं असेल, त्यालाच जेमिनल असं म्हटलं जातं. तर ह्या जेमिनलची जी व्हॅल्यू येते ते 0 to 3 हर्ट्ज इतकी येते. ह्या आपल्या काही व्हॅल्यू झाल्या कपलिंग कॉन्स्टंटच्या, आणि ह्याच्यावरच आपल्याला बऱ्याचदा प्रॉब्लेम विचारले जातात. तर ह्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, किंवा काही तुम्हाला समजलं नसेल तरी विचारा. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.